आवादा खंडणी प्रकरण आणि त्यामधून घडलेलं संतोष देशमुख खून प्रकरण आणि यामधला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याने बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं यासाठीचा अर्ज केला. मात्र संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्या फिर्यादींनी फिर्याद दिली होती त्यांनी सुद्धा आपलं म्हणणं न्यायालयामध्ये मांडलेलं आहे. माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत. काय सांगाल, यामध्ये वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी अर्ज केला आणि तुम्ही म्हणणं मांडलंय, यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? थोडक्यात सांगतो मी जे की म्हणणं मांडलंय तिन्ही फिर्यादींनी. ते असं आहे की हे जी खंडणीची जी टोळी होती, खून प्रकरणातील जी टोळी होती, त्या टोळीचा मालक जो कोणी आहे, मुख्य आरोपी 1 नंबरचा, त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज दिलाय. तो न्यायालयात आहे, त्याची सुनावणी आहे 17 तारखेला. परंतु ह्यांचं जे म्हणणं घेतलंय त्या म्हणण्यात असं आहे की जो CIDनं SITनं जे काही अर्ज दिलेला आहे, म्हणजे जे काही तपास केलेला आहे आणि जे काही चार्जशीट दाखल केलेलं आहे, त्याला जे फिर्यादी आहेत त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जे हे आरोपी आहेत, ह्या आरोपींना या तपासाप्रमाणे कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. आणि हे फिर्यादीच नाही तर या पृथ्वी तलावरचे ज्यांनी हे प्रकरण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, ज्यांनी अनुभवलंय, ही जे वेदना अनुभवल्यात, असा कुठलाच माणूस या दोषमुक्तीच्या अर्जाला सहमती मनातली मनात सुद्धा देऊ शकत नाही. कारण का हे सगळे घोर अपराधी आहेत. यांना ही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हेच सगळ्यांचं म्हणणं आहे. देशमुख कुटुंबियाचं म्हणणं आहे, गावाचं म्हणणं आहे, सगळ्या फिर्यादीचं म्हणणं आहे, सगळ्या समाजाचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत जे की आम्हाला वेळोवेळी आधार देतात, भेटतात आणि ह्याच्यामध्ये ह्यातलं कुणीही सुटणार नाही अशी आम्हाला एकदम खात्री आहे. काय नेमके या अर्जामधून तुम्ही मुद्दे समोर मांडलेले आहेत किंवा न्यायालयाच्या समोर आणलेले आहेत? जे CIDनं SITनं जो तपास केलेला आहे 3 महिन्यात, हे जे पथकं होते, ह्याच्यातले पथकामधले वेगवेगळ्या ठिकाणी जे सगळा तपास झाला, जवळपास 150च्या आसपास हे जे साक्षीदार आहेत, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट चुकीची होऊ शकत नाही. आणि त्याच्यात असंच मांडलेलं आहे सगळ्या फिर्यादीनं की जे काही SIT CIDनं जे तपास केलेला आहे त्या तपासाप्रमाणेच या आरोपीला शिक्षा होण्यास आमची पूर्ण ताकदीनं आम्ही त्याच्यामध्ये आहेत आणि शिक्षा झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. म्हणजे SIT CIDने जे काही त्यांच्यावरती आरोप लावलेले आहेत आणि जो तपासामध्ये त्यांना शिक्षा होण्यासाठीचे आरोप आहेत किंवा जे काही तपासातले भाग आहेत किंवा जे त्यामधले पुरावे दिलेत, त्या सगळ्या गोष्टीला तुमचा आणि फिर्यादींचा सहमती किंवा सपोर्ट आहे? 100% त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सगळं तसंच मत आहे सगळ्यांचं आणि तसं ते लेखी स्वरूपात देखील दिलेलं आहे. आणि आरोपी नंबर 1 जे टोळी आहे, टोळीचा मालक, टोळी चालवणारा, या सगळ्यांना फाशीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि फाशीची शिक्षाच होणार असा आम्हाला ठाम विश्वास आहे. नक्कीच यामध्ये वाल्मिक कराडने जरी दोषमुक्तीसाठी अर्ज केलेला असला तरी मात्र CID SITने अतिशय स्ट्रॉंग असे पुरावे दिल्याचं म्हटलं जात आहे आणि यामध्ये त्यांना फाशीचीच शिक्षा होईल असं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय. तर CID आणि SITने जे पुरावे दिलेले आहेत, जे त्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत, त्या सर्व गोष्टींना आमची सहमती असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला फिर्यादीकडून तसेच सर्वांकडून देखील विरोध दर्शवण्यात आलेला आहे. कॅमेरामन विनोद सहंबी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.